बोलो संत गुणवंत महाराज की। संत गुणवंत महाराजांचं मंदिर आहे, त्या मंदिरावर पण लाइटिंग टाकण्यात आलेली आहे। हा जो दरवाजा दिसत आहे हा मंदिराचा एक्झिट दरवाजा आहे, तिथून आपण बाहेर निघतो। वेलकम टू माय न्यू व्लॉग। मित्रांनो, मी आलेलो आहे लाखनवाडी येथे आणि आज आहे 27 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर 2024 पासून ते सप्ताह सुरू आहे, ते भागवत सप्ताह सुरू आहे। तर 2 ऑक्टोबर पर्यंत तो चालणार आहे मित्रांनो। तर 2 ऑक्टोबर हे काय असते तुम्हाला माहित आहे, ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी सांगत आहे की 2 ऑक्टोबर संत गुणवंत महाराजांची पुण्यतिथी असते। तर मग चला आपण थोडंसं इथं तुम्हाला जे काही डेकोरेशन सुरू आहे 2 ऑक्टोबर निमित्त आणि जे भागवत सुरू आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। पण त्याआधी या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग सर्वांना आपण संत गुणवंत महाराजांचे दर्शन घेऊया। हा आहे लाखनवाडीचा परिसर, मंदिराच्या बाहेरचा। इथे आरतीचे ताटं वगैरे मिळतात, काही वस्तू मिळतात, गुणवंत महाराजांचे फोटो पण मिळतात। आपण सध्या संत गुणवंत महाराजांच्या समाधीजवळ जात आहे। जय जय गुणवंता। बोलो संत गुणवंत महाराज की। ब्लॉक काढून द्या प्रसाद द्या। बाबांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण बाहेर जात आहे
आणि बाहेरला तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो. 2 ऑक्टोबर संत गुणवंत महाराजांची पुण्यतिथी निमित्त तिची तयारी चालू आहे ते दाखवतो. आणि बाकी भागवतकडे जिथे भागवत सुरू आहे तिथे पण तुम्हाला घेऊन जातो. चला मग. जय जय गुणवंत मित्रांनो. असा संत गुणवंत महाराजांचा जो आजूबाजूचा परिसर आहे असा तो सजवला जात आहे. लाइटिंग लावल्या जात आहे, हे स्वच्छ केल्या जात आहे, सर्व गोष्टी केल्या जातात मित्रांनो. तुम्ही बघू शकता. तिथे एक जे गेट तुम्हाला दिसत आहे ते गेट सजवलेलं आहे. तिथे लाइटिंग टाकण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसरावर लाइटिंग टाकण्यात आलेली आहे. आणि जे संत गुणवंत महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिरावर पण लाइटिंग टाकण्यात आलेली आहे. तिकडे जे दिसत आहे तिकडे पण लाइटिंग टाकण्यात आलेली आहे. ती जे धुनी आहे तिथे पण लाइटिंग टाकण्यात आलेली आहे. आपण इकडून जाऊया. हा जो दरवाजा दिसत आहे हा मंदिराचा एक्झिट दरवाजा आहे. तिथून आपण बाहेर निघतो. जय जय गुणवंत मित्रांनो. खुल्या आसमानमध्ये संत गुणवंत महाराजांचं मंदिर तुम्ही बघू शकता. किती सुंदर दिसत आहे. तर या सर्व गोष्टी अधोगतीला कारण ठरतात. हे आहे मंदिर आणि मंदिराची ही जी बाजूची साईड आहे इथे संत गुणवंत महाराजांची आरती दररोज संध्याकाळी 5 वाजता होत असते. तुम्ही बघू शकता. इथे खूप गर्दी असते. आता पूर्ण मोकळं आहे कारण भागवत सुरू आहे. बघा. जय जय गुणवंत. नेहमीप्रमाणे इथे आरती होत असते. सर्व भाविक भक्त इथे आरतीसाठी हजर असतात 5 वाजता दररोज. आपण बघू शकता. खूप व्हिडिओमध्ये माझ्या तुम्ही बघितलं असेल. परंतु आता दुपारची वेळ आहे आणि 3 वाजलेले आहेत. तर हे थोडंसं खाली आहे. जे दर्शनाला येतात लोक तेच तुम्हाला इथे दिसत आहेत. कारण तिकडे भागवत सुरू आहे आणि सर्व लोक तिकडे भागवतला बसलेले आहेत. तर चला मग आपण पण तिकडे जाऊया. पण त्याआधी आजूबाजूचा परिसर पण तुम्हाला दाखवतो. चला तर मग. हे भाविक भक्तांचं निवासस्थान आहे. इथे झाडं पण आहेत खूप सारे. हरियाली पण आहे. आणि जे इकडे दिसत आहे चला मग.
त्याला जन्म मरणाचा चक्रातून मुक्त आणि एकदा अर्जुनाकडे बघून द्रौपदी म्हणते त्याला मुक्त करा, हा ब्राह्मण आहे, आपण क्षत्रिय आहोत. आणि बघा 2 ऑक्टोबरची तयारी आतापासून सुरू झालेली आहे. तुम्हाला दिसू शकते इथे बांबू उभे झालेले आहेत लोखंडाचे. तिथे पेंडॉल टाकला गेलेला आहे. तिथे सामान येऊन पडलेलं आहे. लाइटिंग पण बसवलेली आहे त्यांनी. जय जय गुणवंत मित्रांनो, तुम्ही बघू शकता 2 ऑक्टोबर निमित्त इथे सजावट कशी झालेली आहे. लाइटिंग लागलेली आहे. इथे पेंडॉल पण पडलेला आहे. ते फुलांचे गुच्छ लागलेले आहे. पते वगैरे टाकण्यात आलेली आहे. आतापासूनच तयारी सुरू आहे. त्या साईडला जे तिकडे हॉल दिसत आहे तिथे भागवत सुरू आहे. आपण तिथे पण जाऊया. जय जय गुणवंता, आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवलेला आहे. कशी काय तयारी चालू आहे 2 ऑक्टोबर निमित्त ते पण दाखवलेली आहे. आणि आता जिथे भागवत सुरू आहे आपण तिथे जाणार आहोत. तर चला मग. आज चारही बाजूंनी संत गुणवंत महाराजांचं मंदिर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला मग आपण तिथे जाऊया. मित्रांनो, मंदिराच्या बाजूला संविधान मनोरयांचं फुल भंडार आहे. हा आहे मंदिराच्या बाहेरला परिसर जिथे फुल भंडारची दुकानं आहेत. आणि या साईडला आहे जगतपती. आता माझे पती या जगतामध्ये राहिलेले नाही. तिकडे आपल्याला जायचं आहे. इथे पण तुम्ही डेकोरेशन बघू शकता. जिकडे संत गुणवंत महाराजांचं भागवत सुरू आहे तिकडे आपल्याला जायचं आहे. इथे तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. चला मग. परिसर तुम्हाला माहित आहे. इथे खूप सारी गर्दी असते. परंतु आता इथे भाविक भक्तांसाठी जे हे दिसत आहे तुम्हाला, इथे बांबू लावल्या जात आहेत. लाईनदरी आखल्या जात आहे. कारण 2 ऑक्टोबर जवळच येत आहे. आणि इकडे जो हा हॉल आहे इथे असते मित्रांनो जेवण. इकडे असते जेवणाचं पूर्ण सामान त्या हॉलमध्ये. आणि इकडे जे आहे तिकडे सुरू आहे भागवत. तर चला आपण तिथे जाऊया. बघा, इथे लोखंडाची बांबू काढला जात आहे आणि एक रस्ता बनवला जात आहे. तुम्हाला 2 ऑक्टोबरला हा पूर्ण भरलेला दिसेल, सजवलेला दिसेल. मी जात आहे जिथे भागवत सुरू आहे तिथे आतमध्ये. आणि तुम्ही संपूर्ण ऐकण्याचा प्रयत्न करा. तिकडे आवाज वगैरे काही येणार नाहीये. हा परिसर बघा माझ्या मागचा कसा स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे.
जय जय गुणवंता. मित्रांनो, इथे सुरू आहे भागवत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता आणि इथे खूप सारे भाविक भक्त भागवत ऐकण्यासाठी बसलेले आहेत. बघा, जय जय गुणवंता. माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत भागवत कथा जी लाखनवाडीला सुरू आहे संत गुणवंत महाराजांच्या निमित्त ती पोहोचण्याचं काम करत आहे. तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय गुणवंता.